वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण करणार आहे मसाले वांगं करणार आहे. त्यासाठी आपण वांग्यासाठी मसाला तयार करून घेऊया. तर 2-3 कांदे उभं चिरून घेतलेले आहेत मोठं मोठं. त्याला आपण भाजून घेऊया. त्यातच खोबरं आहे किसलेलं, आलं लसूण ते सर्व सुद्धा भाजून घेऊया. त्यातच जरासं जिरं आहे ते सुद्धा टाकूया. त्यातच कोथिंबीर आहे ती सुद्धा टाकूया. तर सर्व मसाला गार झाल्यावर त्याला बारीक करून घेऊया. तर त्याच कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया. तेल छान तापलं की त्यातच जिरं आणि हिंग टाकूया. आणि जो आपण मसाला तयार केलेला तो सुद्धा टाकूया. त्यात सर्व सुके मसाले टाकूया. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकूया. तर छानपैकी मसाला तेल सुटापर्यंत भाजून घेऊया. व्यवस्थित असा मसाला भाजला की भाजीला छान स्वाद येतो. 10 ते 15 मिनिट मसाला भाजायला लागतात. तर तुम्ही बघू शकता छानपैकी मसाला भाजत आला आहे. तेलसुद्धा सुटले. त्यातच आपण वांगी आहेत ती मधनं 4 काप केलेले आहेत. ती वांगी धुवून टाकूया. आता व्यवस्थित असं मसाल्यात परतून घेऊया. पाच मिनटं झाकण ठेवून घेऊया. 5 मिनटं झाल्यात. तुम्ही बघू शकता छान भाजीला. त्यातच आपण 1 ग्लास जेवढं गरम पाणी ओतूया. गरम पाणी ओतायचं म्हणजे भाजीला पटकन शिजली जाते आणि कटसुद्धा येतो छान. त्याच्यावर झाकण ठेवूया. तर 5 ते 10 मिनटं झाल्यात. आपण बघूया वांगं शिजलं का. तर अजून वांगं व्यवस्थित शिजलं नाही तर 5 मिनटं अजून झाकण ठेवूया. तर 5 मिनटं झाल्यात. तर वांगं छानपैकी शिजले. तर रेडी झाली आपली वांग्याची रस्सा भाजी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.